नमस्कार मंडळी, आंब्याचा सीझन कसा काय चाललाय आणि आंब्याचे तुम्ही काय काय पदार्थ करत आहात। आज बघा मी नवीन एक रेसिपी खास तुमच्या सर्वांसाठी केली आहे, आंब्याचं सांदण। हे बघा मस्त असा हा पदार्थ आहे आणि 2-3 दिवस सहज टिकतो। तर असा हा आंब्याचं सांदण पटकीने होतं आणि हे हेल्दी आहे, म्हणजे पौष्टिक आहे कारण याच्यामध्ये खोबरं आहे, तूप आहे, आमरस आहे, तांदूळ आहे, असं सगळं घालून आपण हे केलेलं आहे आणि 2 दिवस इझिली राहणारा हा पदार्थ कसा करायचा आहे ते पाहूया। घेतलेलं आहे ते बघूया। इथे ओलं खोबरं मी 1 वाटी खवणून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण टोटल अर्धी वाटी तूप घेतलं होतं, त्यातलं थोडं आपण भाजायला घेतलं होतं। 1 वाटी आंब्याचा रस म्हणजे 2 ते 3 आंब्याचा रस, पाऊण वाटी साखर, चिमूटभर मीठ, वेलदोड्याची पावडर घेतलेली आहे आपण आणि बेकिंग पावडर साधारण अर्धा चमचा घेणार आहे। ही इलायची पावडर आहे आणि बेकिंग पावडर अर्धा चमचा। हे सगळं साहित्य आपण वापरायचं आणि थोडं पाणीही आपण अर्धी 1 वाटी घालणार आहे। आंब्याचं सांदण करण्यासाठी आपण 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। कुठलाही तुम्ही तांदूळ घ्या। बघा मी हा तुकडा बासमती आहे तो घेतलेला आहे। तांदूळ स्वच्छ धुवून एक अर्धा तास आपण भिजत ठेवायचा आहे। अर्धा तास ते 1 तास भिजवायचा चांगला। भिजवलेला तांदूळ आता आपण असा निथळून एका कपड्यावरती पसरलेला आहे, कोरडा होऊ द्यायचा। मी अर्धी वाटी तूप घेतलेलंच आहे, त्यातल्याच चमचाभर तुपामध्ये आपण हे तांदूळ थोडेसे भाजून घ्यायचे आहे। साधारण 5 मिनिटात हे सुकतात। थोडे टिपून घेतले तरी लगेच होतील। असे तांदूळ आपण फ्राय करून घ्यायचे आणि मग नंतर हे मिक्सरला रवा करायचा ह्याचा। तांदूळ असे भाजून झालेले आहेत आणि थोडे गारही झालेले। गार झाल्यावर आपण मिक्सरमध्ये याचा रवा काढायचा आहे। असा मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये रवा बारीक झालेला आहे। मोठ्याच भांड्यात ओलं खोबरं बारीक करून घेऊया। यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे खोबऱ्यामध्ये 1 वाटीभर छोटी। त्यानंतर मँगो पल्प हाही त्यामध्येच घातलेला आहे सगळा। त्यानंतर साखर, हे सगळं घालून आपण मिक्सरमध्ये करणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने करायचं, याला काही फार वेळ घालवायची गरज नाही आहे। इथे आपण चिमूटभरच मीठ घालायचं आहे। हे सगळं मी बारीक करते। आता हे तूपही आपण यामध्ये घालायचं आहे आणि हा तांदळाचा रवा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता असंच हे भिजत ठेवायचं अर्धा तास, म्हणून आपण थोडं पाणीही घातलं होतं यामध्ये। आता अर्धा तास झालेला आहे आणि हे बघा हे फुगलंय, चांगलं भिजलंय। असं हे चांगलं भिजायला पाहिजे। गरज वाटली तर थोडंसं तुम्ही यामध्ये पाणीच घालू शकता, पण याची कन्सिस्टन्सी आत्ता आहे ही बरोबर आहे। आता आपण यामध्ये वेलदोड्याची पावडर घालायची आहे ही। हे बघा 1 चमचाभर मी इलायची पावडर मिक्स करायचं आणि आता बेकिंग पावडर ही घालायची आहे आपल्याला। इथे ½ टीस्पून, अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे। शेवटी घातले मी बेकिंग पावडर। सोडाही घातला तरी हरकत नाही। हे जास्त थिक वाटतंय म्हणून मी थोडं 2 चमचेच पाणी घालत आहे यामध्ये, कारण हलके व्हायला पाहिजे आपले हे। आता आपण कुठल्याही भांड्यात करू शकतो। तुम्ही उकडायला रेग्युलर भांडेवाला वापरलं, गोल टिन केकचं भांडं तरी चालेल। असं आपण इडलीचं स्टँड घेतलेलं आहे, त्यामध्ये मी छोटे छोटे करणार आहे म्हणजे पटकीने होतात। तुम्ही केकच्या भांड्यात केलं तरी चालेल, फक्त हे वाफवायचं आहे इडलीसारखंच किंवा ढोकळ्यासारखं, हे लक्षात ठेवा। अजून जर अपर्णाज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। सगळ्याला असं आपण तूप लावून घ्यायचं हे, म्हणजे लगेच निघेल। ह्यात आपण 1-1 चमचा यामध्ये घालूया।
10 मिनिट आपण मोठ्या गॅसवरती ठेवायचं आहे। जसा इडलीला वेळ लागतो तेवढाच वेळ यालाही लागणार आहे। आहा, असं आपलं हे सांदण तयार झालेलं आहे। हा पदार्थ करून नक्कीच पहा, तुम्हाला आवडेल। मुलांना टिफिनलाही द्यायला हा एक छान पौष्टिक प्रकार आहे। तर नक्की करून पहा आणि आवडलं तर मात्र लाईक ही करा।